मंडळी, आज तुम्हाला दाखवतो आयुष्याचा खरा धडा. आज ही मराठी शाळा कशी शिकवते. नेहमीप्रमाणे कामावर निघालो होतो. अचानक नजर मराठी शाळेकडे गेली. थोडी गर्दी दिसली. म्हटलं एवढी लोक का जमा झाली असतील म्हणून थांबलो आणि बघितलं तर उद्घाटन चालू होतं. उद्घाटन झालं आणि जसं शाळेत पाऊल टाकलं बघतोय तर अख्ख्या शाळेचं मैदान चिमुकलेनी आणि गावातल्या ग्रामस्थांनी भरून गेलं होतं. आज मराठी शाळेमध्ये होता बाल आनंद बाजार. संपूर्ण शाळा सजली होती. वेगवेगळ्या भाज्यांनी, रंगीत फलकांनी आणि त्या लहानग्यांच्या उत्साहाने. आज शाळा वाटत नव्हती, एक जिवंत बाजार वाटत होती. हवेत सगळीकडे दरवळत होता भेळ, वडापाव, पॅटीस यांचा सुगंध. त्या चिमुकल्यांनी आपली छोटी छोटी दुकानं मांडली होती आणि गंमत म्हणजे गावातले ग्रामस्थ सुद्धा मनापासून ग्राहक बनून सहभागी झाले होते. कोणी भाजी घेत होतं तर कोणी खाण्यासाठी थांबलं होतं. मी पण म्हटलं चला आपण पण बाजार फिरून येऊ. भाजी कशी दिली. थोडा बाजार फिरलो आणि म्हटलं आता काहीतरी खाऊ आणि त्या चिमुकल्याच्या पाठीवर एक शाबासकीची थाप बांधली. एक प्लेट भेळ द्या ना. मग भेळ घेतली आणि खरंच सांगतो एकदम भारी बनवली होती. हो, कामावर जायला थोडा उशीर झालाच, पण मी थांबलो नसतो ना तर एवढा सुंदर क्षण मिस केला असता. शाळेतले शिक्षक आणि गावातले सगळे ग्रामस्थ खरंच मनापासून आभार. अशी संस्कार देणारी मराठी शाळा जपली त्यासाठी. आज अनेक मराठी शाळा हळूहळू बंद पडत चालल्या आहेत. ज्या मराठी शाळेमध्ये आम्ही गुरु मिळवले, संस्कार मिळवले, मित्र मिळवले. शेवटी एवढंच बोलेन, मराठी शाळा म्हणजे फक्त इमारत नाही तर ती आठवणी आहेत, संस्कार आहेत आणि आपली ओळख आहे. धन्यवाद.